तर मित्रांनो, आपण लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे करू शकतो? तर लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी आपल्या चॅनलवर कमीत कमी 50 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम होतो की माझ्या चॅनलवर 60 झाले, 70 झाले, परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवर अपडेट व्हायला थोडा वेळ लागतो, 8-10 दिवस लागतात. 50 सबस्क्रायबर झाले आणि लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी लाईव्ह स्ट्रीम करायला गेलं तर ते तुमची लाईव्ह स्ट्रीम होणार नाही. तर लाईव्ह स्ट्रीम ही आपण घेतली पाहिजे, कारण आपल्या व्ह्यूअर्ससोबत आपला चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट होऊ शकतो आणि आपला वॉच टाईमसुद्धा वाढू शकतो. तर मित्रांनो, आपण लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे करू शकतो जेणेकरून आपल्या व्ह्यूअर्ससोबत आपण डायरेक्ट बोलू शकतो? तर सुरुवातीला ज्या चॅनलवर आपल्याला लाईव्ह स्ट्रीम करायचे आहे, यूट्यूबवर जाऊन त्या चॅनलच्या प्लसच्या आयकॉनवर, या ठिकाणी बघा, हे ठिकाणी प्लसचा आयकॉन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. प्लसच्या आयकॉनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, बाजूला तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसत आहे. यूट्यूबवर जायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी लाईव्हवर जायचं आहे. लाईव्हवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपण हे एडिटचं एक ऑप्शन आहे, एडिटचं ऑप्शन या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मित्रांनो की NS टेक मराठी इज लाईव्ह, अशा प्रकारे हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी एक पेन्सिलचा आयकॉन आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला थंबनेल लावायचा आहे. थंबनेल लावायचा असेल, टेक थंबनेल, तर अशा प्रकारे आपण फोटो कॅप्चर करू शकतो. किंवा या ठिकाणी आपण अपलोड, एखादा आपला थंबनेल असेल तर आपला अपलोड थंबनेलसुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे सगळं झाल्याच्या नंतर पब्लिक, तर मित्रांनो हा व्हिडिओ मला सध्या पब्लिक करायचा नाही, अनलिस्टेड मी ठेवणार आहे, कारण पब्लिक करायचा नाही तर हा अनलिस्टेड व्हिडिओ मी ठेवलेला आहे. आणि नंतर नो इट्स नॉट मेड फॉर किड, हा व्हिडिओ आपला जर लाईव्ह स्ट्रीम लहान मुलांसाठी नसेल तर सेकंड ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि लहान मुलांसाठी जर असेल तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपण जास्तीत जास्त सेकंड ऑप्शनवरच आपल्याला क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढे आपण जाऊया. डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चॅनल बद्दल काही लिहायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि त्यानंतर खाली तुम्ही जर घरातून लाईव्ह जात असाल तर तुम्हाला लोकेशन ऑन करायची गरज नाही. स्क्रीन कास्ट, तर स्क्रीन कास्ट या ठिकाणी तुम्ही जर तुमचा लाईव्ह जर नसाल आणि तुम्हाला स्क्रीन जर कास्ट करायची असेल तर या ठिकाणी स्क्रीन कास्टवर तुम्ही ऑन करू शकता, अन्यथा याला ऑन करायची काही गरज नाही. आणि तुम्हाला शेड्यूल फॉर लेटर, तुम्हाला जर आज नाही उद्या लाईव्ह अपलोड करायची असेल तर या ठिकाणी शेड्यूल फॉर लेटर हे तुम्ही करू शकता, नाहीतर त्याची सुद्धा काही गरज नाही. ॲडव्हान्स सेटिंग, हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हान्स सेटिंग मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अलाउ चॅट, अलाउ रिॲक्शन, शो लीडर बोर्ड, येस, हे सगळं तुम्ही इनेबल करू शकता. आणि अशा प्रकारे हे सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो, खाली तुम्हाला गो लाईव्हचं ऑप्शन दिसेल. या गो लाईव्हवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे गो लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गेल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे किती लोक लाईव्ह आहेत, किती लोक बघतात, काय नाही बघत, हे सगळं तुम्हाला वरच्या साईडनं दिसू शकते. आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी हे पूर्ण झाल्याच्या नंतर क्रॉसच्या साईडला या ठिकाणी तुम्ही बटन क्लिक करू शकता. आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लिहिलेला आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग, म्हणजे तुम्ही हे स्ट्रीमिंग स्टॉप करणार आहात का, तर या ठिकाणी तुम्हाला ओके हे बटन दाबावे लागेल. आणि त्यानंतर आपली लाईव्ह स्ट्रीम या ठिकाणी थांबेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे डन वर करायचं. नंतर जेव्हा कधी आपल्याला ते आपली लाईव्ह स्ट्रीम पब्लिक करायची तेव्हा ती पब्लिक करू शकता, परंतु ती पब्लिक केल्याच्या नंतरच याचा वॉच टाइम हा ग्राह्य धरण्यात येईल. मी अनलिस्टेड ठेवलेला आहे, मला ही पब्लिक करायची नव्हती, म्हणून तुम्ही पब्लिक करा, म्हणजे तुमचा वॉच टाइम हा काउंट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले 50 सबस्क्रायबर जर पूर्ण झाले असतील तर आपण लाईव्ह स्ट्रीम करू शकतो, आपल्या व्ह्यूअर सोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला असेल तर कमेंट जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.